केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या देशात गाजताना पाहायला मिळतंय। या प्रकरणाची उद्या आणखी एक सुनावणी आहे, कारण पोलीस कोठडी संपणार आहे। त्या अनुषंगाने आणि आता सध्या या केसमध्ये अनेक दावे केले जातात, आरोप केले जातात। या सगळ्याच्याच अनुषंगाने बोलणार आहोत। माझ्याबरोबर सिया गोयलचे जे अधिकृत वकील असल्याचं म्हटलं जातं ते ॲडव्होकेट विपुल दुशिंग सर आहेत। सर, सगळ्यात पहिल्यांदा मी अधिकृत म्हणण्याचं कारण तुम्हालाही ठाऊक असेल, दोन वकिलांमध्ये काहीतरी वाद सुरू आहेत वगैरे असं म्हटलं जातंय। नेमकं काय झालंय, तुमची बाजू काय? नाही, पहिल्यांदा हे जे नरेशन आहे ना, दोन वकिलांमध्ये वाद कधीच झालेला नाहीये। कोणत्याही वकिलांमध्ये वाद झालेला नाही। ते आशुतोष सर जे आहेत ते माझे जवळचे मित्र आहेत, त्यांच्यात आणि माझ्यामध्ये कुठलाही वाद नाहीये। हा एक फक्त छोटासा कन्फ्युजनचा विषय झालेला होता। त्यांना सियाच्या काही मैत्रिणींतर्फे त्यांना नेमणूक करण्यात आली होती, असं तुम्ही तिच्यातर्फे काम बघा असं मैत्रिणींतर्फे सांगितलं होतं, आणि वेरॅज मला त्यांच्या फॅमिलीने सांगितलं होतं की तुम्ही आमच्या मुलीचं रिप्रेझेंट करा मुलीला। तर त्याच्यामुळे हे कन्फ्युजन झालं होतं। ह्याच्यामध्ये वादविवाद कोणताही आमच्यामध्ये झालेला नाही आहे आणि होणारही नाही आहे। वाद व्हायचं कारण नाही आहे। दोन्ही वकील आहेत, मॅच्युअर्ड आहेत, दोघांना समजते काय त्यांची जबाबदारी आहे ती। पण जर त्यांच्याकडून म्हटलं जात आहे की सिया ही मॅच्युअर आहे आणि ती ठरवू शकते की तिचे वकीलपत्र कुणी घ्यायला पाहिजे, आणि सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेलं होतं असं म्हणून आता जे काही थोडंसं कायद्याचा पेच निर्माण झाला आहे की तुमचीही सही आहे, त्यांचीही सही आहे, याचं पुढे नेमकं काय होऊ शकतं? असं आहे, वकीलपत्र एकदा घेतलं म्हणजे ते काही कायमस्वरूपी नसतं। प्रत्येक माणसाला त्याच्या चॉईसचा वकील देण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे। आज मी वकील आहे, उद्यात माझ्या जागी दुसरा कोणी वकील त्यांना देता येईल। त्यांना जर माझ्या कार्यपद्धतीची जर त्यांना नाही आवडली, मग त्यांना अजून कोणीतरी चांगल्या पद्धतीचा वकील हवा असेल, आणखी अनुभवी वकील हवा असेल, तर त्यांना तो पण देता येतो। त्याच्यामुळे असं काय वकीलपत्र घेतलं म्हणजे मी त्या केसचं काय पूर्ण कायमस्वरूपी माझ्याकडे आली असं काही नसतं। ती केस त्या स्टेजला त्यांना त्यावेळी वकिलांना ती बदलायची, अधिकचे दुसरे वकील देण्याची मुभा असते प्रत्येक क्लायंटला। सध्या सर, आता जसं मी आधीही म्हटलं की उद्या आणखी एक तारीख आहे उद्याची, आणि इथून पुढे इथून मागे सुद्धा 2 सुनावण्या पार पडलेल्या आहेत। युक्तिवाद तुम्ही सुद्धा केलेला आहे तुमच्या बाजूने। इथून पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? कुठल्या स्टेजला आहे केस असं वाटतंय तुम्हाला? आत्ता मॅडम स्टेज अशी आहे, केस ही अत्यंत इनिशियल स्टेजला आत्ता या केसचा तपास आहे। आत्ताशी पोलीस कोठडी त्यांची चालू आहे। एका फॅमिलीने त्यांच्या ह्या मुलांवरती आरोप केलेला आहे। तो आरोप कितपत तथ्य आहे, कितपत खरा आहे, याची शहानिशा करण्याचं काम पोलिसांकडनं चाललेलं आहे। आता ही शहानिशा झाल्यानंतर त्यांना साधारणतः 90 दिवसापर्यंत मुदत असते तपास करण्याची। त्या 90 दिवसांमध्ये ते त्यांचं दोषारोपपत्र दाखल करतील। जर त्यांना तितका सबळ पुरावा उपलब्ध झाला तर दोषारोपपत्र दाखल करतील। सबळ पुरावा नाही दाखल झाला तर त्यांना सोडावं लागेल पोलिसांना। अशा प्रकारे ही कायद्याची प्रक्रिया आहे। आत्ता ही अत्यंत इनिशियल स्टेज आहे। आत्ता आज रोजी स्ट्रॅटेजी एवढीच आहे की पोलिसांना जे काय तपास करतायत त्या तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याचं त्यांचं काम आहे आरोपींचं, तर ते करतायत। आत्ता सिया पूर्णपणे त्यांना सहकार्य करते पोलिसांना। सर, या सगळ्यामध्ये असंही म्हटलं जात आहे की अर्थातच प्रत्यक्षदर्शी नाही आहेत, CCTV कॅमेरे नाही आहेत, असं सगळं नसताना कुठल्या बेसिसवरती पोलिसांनी सुद्धा कोणकोणते पुरावे या सगळ्यामध्ये महत्त्वाचे ठरतात जेव्हा अशी एखादी केस असते? नाही, आता हे जेव्हा आय विटनेस नसतो कोणत्या केसला, त्याला परिस्थितीजन्य पुराव्यावरती ती केस लढली जाते पोलिसांतर्फे। तर ते परिस्थितीजन्य पुरावे तेवढे सबळ असले पाहिजेत, स्ट्रॉंग असले पाहिजेत, त्यांची एक पूर्ण चेन फॉर्म झाली पाहिजे। तशा पद्धतीचा तपास त्यांना करावा लागेल, तशा पद्धतीचा पुरावा त्यांना गोळा करावा लागेल। तो पुरावा गोळा केल्यानंतर त्या पुराव्याची स्क्रुटिनी कोर्टामध्ये केली जाईल। ते जे काही त्यांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा केलेले आहेत ते एखाद्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायला, म्हणजे त्याला शिक्षा देण्यासाठी पुरेसं आहे की नाहीत हे बघण्याचं काम कोर्टाचं आहे। तर ते आत्ता त्यांचं पुरावा गोळा करण्याची स्टेज आहे। ते पुरावे गोळा केल्यानंतर ते न्यायालयामध्ये सादर केले जातील। न्यायालय त्याची सत्यता पडताळून बघेल आणि ते सफिशियंट आहेत की नाही ते न्यायालय ठरवेल त्यावेळेस। सर, हे सगळं झालं सिया गोयलचं प्रकरण, पण मला तुमच्याविषयी एक प्रश्न विचारायचा आहे। ॲडव्होकेट विपुल दुशिंग असं म्हटलं की कुठेतरी वादग्रस्त प्रकरणांमधले वकील असा एक टॅग लावला जातोय, किंवा मग वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तुम्ही वकीलपत्र घेतलं तेव्हापासूनच कुठेतरी हे सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टींवरती बोलणं असेल। कोणताही आरोपी असेल तरी त्याचं वकीलपत्र हे कुणी ना कुणी वकिलांनी हे घ्यावंच लागतं। याविषयी कायदा आपला काय सांगतो? कायदा असा आहे, आपल्या देशामध्ये जर बघितलं तर कसाबला सुद्धा वकील देण्यात आलेला होता। कसाबला सुद्धा आपला देश जो आहे हा एक डेमोक्रेसी आहे आणि सिव्हिलाइज्ड कंट्री म्हणून
सगळ्या जगात नावाजलेला देश आहे. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीवरती केवळ आरोप झाला म्हणून त्याला काय टाकून देता येत नाही. त्याला कायदा आपला असं सांगतो की त्याला पूर्णपणे योग्य लीगल रिप्रेझेंटेशन द्यावं लागतं. त्याला प्रतिनिधित्व त्याचं योग्य ते झालं पाहिजे असं ते कायद्याचा नियम आहे. आता राहिला प्रश्न म्हणजे गंभीर कसाबच्या पेक्षा कोणती गंभीर केस नव्हती. आता 93च्या बॉम्ब ब्लास्टची केस जर तुम्ही बघितली तर त्याही केसमधल्या सर्व आरोपींना ज्यांना फासावर लटकवलं, काही लोकांची केस आत्ता चालू आहे, त्याही लोकांना वकील दिलेलाच आहे. त्याही लोकांसाठी केस लढलीच जाते. तर असं नाही आहे केसचं गांभीर्य असलं म्हणजे त्याला वकील देता येणार नाही. इवन आता काल जी पुण्यामधली सगळ्यात नसरापूरची जी फेमस केस झाली, ज्याला फाशी देण्यात आली, त्यालाही वकील देण्यात आलेला होता. त्याची ही बचावाची बाजू त्याची पूर्णपणे न्यायालयाने ऐकली होती. आपण जर बघितलं त्याला फाशी देण्यापूर्वी न्यायालयाने त्याला खूप वेळा संधी दिलेली आहे. त्या निकालपत्रात स्पष्ट दिलेलं आहे की त्याला खूप वेळा त्याच्या बचावाची संधी दिलेली होती आणि मग ती बचावाची संधी त्याला वकील योग्य देण्यात आलेला होता आणि मग दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून त्याचं मग कोर्ट त्याच्यावरती निकाल देत असतं. त्यामुळं केस गंभीर आहे, त्याच्यामुळे त्याला वकील देता येणार नाही असं कधीही होणार नाही. आपल्या राज्यघटनेनेच हा नियम दिलेला आहे की प्रत्येकाला वकील हा त्याच्या चॉईसचा वकील देण्याची मुभा प्रत्येकाला दिलेली आहे. सर, सध्या असं पाहायला मिळतंय की सियाच्या बाबतीत सुद्धा आणि वैष्णवी हगवणे प्रकरण होतं तेव्हा सुद्धा सोशल मीडियावर असेल, समाजात असेल, प्रचंड रोष होता आणि असा बाहेर जेव्हा रोष असतो तेव्हा तुमच्या कामावरती या सगळ्याचा परिणाम कुठेतरी दिसतो? अजिबात होत नाही. समाजाचा रोष हा असतो. आमचं काम समाजामध्ये नाही, आमचं काम कोर्टामध्ये आहे. त्यामुळे आम्ही आमच्या अशिलाची बाजू फक्त कोर्टामध्ये मांडत असतो. त्याच्यामुळे मी काम करत असताना जे माझं संविधानिक काम आहे, मला संविधानाने प्रत्येक व्यक्तीला लीगल रिप्रेझेंटेशन मिळावं असा संविधानिक आधार आहे. त्या संविधानिक आधाराच्या मुद्द्यावर आम्ही आमचं काम करत असतो कोर्टामध्ये. त्याच्यामुळे मी काय काम करतो त्याचा परिणाम लोकांवरती काय होतोय किंवा लोक मला काय म्हणतात ह्याच्याबद्दल आम्ही कधीही त्याचा विचार करत नाही. एक माणूस म्हणून असतं, प्रत्येक वेळी माणूस म्हणून आपल्याला दुःख होतं, ते वेगळं असतं. पण आम्हाला हा जो काळा कोट दिलेला असतो, हा काळा कोट कशासाठी दिलेला आहे की तुमच्यातला वैयक्तिक आतला माणूस आणि तुमच्यातला वकील ह्याच्यामध्ये फरक करणारा हा कोट आहे काळा. तो कोट घातल्यानंतर वैयक्तिक माणूस, मला वैयक्तिक काय वाटतंय, मला वैयक्तिक कोण किती दोषी वाटतंय किंवा निर्दोष वाटतंय ह्याला महत्त्व नाही आहे. मला ज्यावेळेस मी कोट घालून कोर्टासमोर उभा राहतो त्यावेळेस मला प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भल्यासाठी मला त्याच्यासाठी लढणं गरजेचं असतं. सर, सध्या आणखी एक मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे सियाचे किंवा चेतनचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. बरेचसे AI व्हिडिओज वगैरे जनरेट करून ते व्हायरल केले जात आहेत. त्याच्या अनुषंगाने अनेक दावे केले जात आहेत. हे सगळं थांबण्यासाठी तुम्ही काही लीगल प्रोसिजर वगैरे? आता आम्ही त्याच्या विचारात आहोत. आम्ही मागच्या तारखेलाच हिअरिंगच्या वेळेस ऑलरेडी कोर्टाला विनंती केलेली होती की ह्याचं मीडिया ट्रायल जी चालू आहे कोर्टाच्या बाहेर, ही थांबण्यासाठी आपल्याला आदेश करता येतात. तसे आपण योग्य ते आदेश पास करावेत. परंतु त्यावेळेस कोर्टामध्ये असलेला लोड, इतकी गर्दी आणि त्याच्यामुळे ते कोर्टाला त्यावेळेस त्याच्याबद्दल दखल घेता आलेली दिसत नाही आहे. पण आम्ही ते नक्कीच त्याचा पाठपुरावा करू. आणि राहिलं हा AIचं जग आहे, तर ह्याच्यामध्ये त्याला आता रिस्ट्रिक्ट करणार, आत्ता तसं रिस्ट्रिक्शन आणण्यासाठी आत्ता आमच्याकडे तशी योग्य तो म्हणजे साधनं नाही आहेत. त्याच्यामुळं आत्ता तर आम्ही त्याच्याबद्दल काही करणार नाही. पण ते AI व्हिडिओज असतात त्याचे म्हणजे तोटे आहेतच. आता ते होणारच आहेत. त्याला काही हे नाही करता. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. केस तुम्ही आत्तापर्यंत त्यांना रिप्रेझेंट केलेला आहे, गोयल कुटुंबाला. कदाचित या सगळ्यामध्ये सहआरोपी वगैरे जर कुणी झालेच बाय चान्स, गोयल कुटुंबातले वगैरे, जे काही म्हटलं जात आहे की होऊ शकतात वगैरे, असं काही झालं तरी इथून पुढे तुम्हीच रिप्रेझेंट करणार आहात. तुमची आत्तापर्यंतची जरी स्ट्रॅटेजी ही दोषारोप पत्रावरती डिपेंड होणार असेल तरी सुद्धा तुम्ही वकील म्हणून या केसला कसे पाहताय? तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव काय? नाही, आत्तापर्यंत मॅडम मी तेच सांगितलं. आत्ता एका फॅमिलीनी म्हणजे मृतकाच्या फॅमिलीनी हा या मुलांवरती केलेला आरोप आहे. आता तो आरोप कितपत सबस्टॅन्शिएट पोलिसांना त्यांच्या पुराव्यांमधनं करता येतो, कितपत तो खरा आहे हे कोर्टात सिद्ध करता येतं. तर ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत त्या नंतर न्यायालयासमोर येणार आहेत. त्यामुळे आत्ता भविष्य वर्तवण्यासाठी माझ्याकडं कुठलीही कागदपत्र नाही, कुठल्याही म्हणजे तशी यंत्रणा नसते. त्यामुळं आज रोजी आहे, आत्ता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आज रोजीची स्ट्रॅटेजी एवढी आहे, पोलीस तपास करत आहेत. तपासामध्ये त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आरोपींचं आणि ते आत्ता करत आहेत.
नक्कीच माझ्याबरोबर ॲडव्होकेट विपुल दुशिंग होते. जसं त्यांनी सांगितलं की सिया ही सध्या पोलिसांच्या तपासामध्ये त्यांना पूर्ण सहकार्य करते. आत्ता तरी जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी या वकिलांच्या खात्यात नसतात. एकदा चार्जशीट दाखल झालं, पुरावे पोलिसांनी सादर केले की मग त्यांना आर्ग्युमेंट काय करायचं, कशा पद्धतीनं हिअरिंगमध्ये त्यांची बाजू मांडायची हे सगळं ठरवलं जाईल. पण ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की आत्ता जर आपण पाहिलं तर सिया गोयलच्या प्रकरणामध्ये सियाचे वकील सुद्धा ॲडव्होकेट विपुल दुशिंग होते. तशाच पद्धतीनं नसरापूरच्या केसमध्ये फिर्यादींच्या बाजूनं फिर्यादींचे वकील सुद्धा ॲडव्होकेट विपुल दुशिंग हेच होते. त्यामुळे जे काही सध्या सोशल मीडियावरतून चालणारं ट्रोलिंग असेल त्या सगळ्यावरती सुद्धा बोलत असताना कायद्याच्या दृष्टिकोनातून आपल्या भावना किती तीव्र आहेत या सगळ्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं असतं की कायदा काय सांगतो, संविधानानं काय काय अधिकार, हक्क, कर्तव्य सगळी दिलेली आहेत. त्या सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीजवरती थांबून मगच कुठलीही केस जी आहे ती कोर्टासमोर हजर होत असते, कोर्टासमोर स्टँड होत असते. त्यामुळे या केसमध्ये पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.